सांगलीत गुन्हेगारी वाढलेली असून गुन्हेगारी आणि नशेखोरीच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी ठिय्या आंदोलन केले। स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी करण्यात आली आहे। तात्काळ उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आपण जर पाहिली तर अगदी बिहारलाही लाजवेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये बीडला ज्या प्रकारे बीडकडे बघतो त्या प्रकारे आता सांगलीकडे बघण्याची वेळ आलेली आहे। कारण दररोज मर्डर होत आहेत, खून होत आहेत, दरोड्या होत आहेत, चोऱ्या होत आहेत, महिलांची छेडछाड होते, चेन स्नॅकिंग होते, पण याच्यावरती प्रशासनाचा किंवा पोलिसांचा कंट्रोलच नाही आहे। या प्रशासनाच्या विरोधात, या पोलिसांच्या विरोधात एक मोहीम आपण राबवतोय। आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व नागरिकांना, प्रशासनाला विनंती करतोय की सर्व नागरिकांना शस्त्र परवाना द्या। कारण जर तुम्ही आमची सुरक्षा करू शकत नसाल, जर तुम्ही आमच्यावर होणारे अत्याचार, अन्याय याला पायबंद घालू शकत नसाल तर आमची सुरक्षा कोण करणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।